नेहरूंचं कर्तव्य आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान पद संस्थात्मक, त्याची प्रतिष्ठा राखायला हवी. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या विक्रमावरून शरद पवारांची टीका. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इंदिरा गांधींचा त्याग. गिरीश महाजनांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही. शरद पवारांची महाजनांवर टीका. पंतप्रधान मोदींचं कार्य आढळ, नेहरूंशी तुलना करण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. रुपाली चाकणकरांची आशा मिरगेंना नोटीस. खरात प्रकरणात चाकणकरांवर केले होते आरोप. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरेंनी घेतली शिवसेनेचे मंत्री गोगावलेंची भेट. निवडणुकीत पाठिंबा दिल्यामुळे मांडले आभार. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव. ममता बॅनर्जींना काँग्रेसच्या उपाध्यक्ष होण्याची ऑफर. सूत्रांची माहिती, ममता दीदी काय निर्णय घेणार याकडे नजरा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींचं अभिनंदन. नेहरूंचा विक्रम मोडल्याबद्दल मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी केलं अभिनंदन. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 4,500 रुपये तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण. मला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. नेहरू हे नेहरू होते आणि त्यांच्या कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे नेहरू आणि मोदी यांची तुलना करणं पूर्णपणे अशक्य आहे, असं शरद पवार म्हणाले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवर वक्तव्य करण्यात आलेलं आहे. तर मोदी आणि नेहरूंची तुलना करण्याचा विषयच नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नेहरूंच्या योगदानाशी मोदींची तुलना होऊ शकत नाही. नेहरूंचा त्याग भारतीय विसरू शकत नाहीत, असं म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी. नेहरूंचं कर्तृत्व, नेहरूंचं योगदान याची तुलना होऊ शकते का? नेहरू इतके वर्ष प्रधानमंत्री होते खरे, पण प्रधानमंत्री व्हायच्या आधी नेहरूने या देशाला इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम करण्याची जी मालिका आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी केली. हा एक इतिहासाचा भाग आहे, हा आपण विसरू शकत नाही. इंदिरा गांधी या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर संघटित करायला, शक्तिशाली करायला, जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये एक महान व्यक्ती होती. त्यांनी देशाची प्रतिष्ठा ही नेहमी सांभाळली. आता 4,399 दिवस झाले आहेत आणि पुढेही ते राहणार आहेत. याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे. मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही, तुलना करण्याचं कारणही नाही. ऑपरेशन ब्लू स्टार विषयी मंत्री गिरीश महाजन यांनी काल पंजाबमध्ये मोठं वक्तव्य केलं. ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असल्याचं वक्तव्य करून त्यांनी वाद उडवून घेतला. या वक्तव्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गिरीश महाजन यांचे कान टोचले.
इंदिरा गांधींनी देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही असं शरद पवार यांनी महाजनांना सुनावलंय. तर यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनांची बाजू घेत बोलणं टाळलंय. आज जे काही महाराष्ट्राच्या माणसांनी वक्तव्य केलं तसं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही आणि वक्तव्य असं की इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, या सगळ्यांनी शिखांच्यावर अत्याचार केले आणि त्याच्यासाठी शिखांचं नुकसान करणारे हे काँग्रेसचे नेते आहेत असं भाष्य त्या महाराष्ट्राच्या माणसांनी त्या ठिकाणी केलं. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू, शेवटपर्यंत आम्ही करू. ज्या प्रकारे कत्लेआम शिखांचा या दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे, हे सत्य आहे. हे सत्य कोणालाही विसरता येणार नाही. आता बघूया, शिवसेना ठाकरे गटातील 7 खासदारांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तर इतर खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबतही आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांची संपर्क सुरू असल्याची माहिती समोर येत असून या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. भाष्यच करायचं आहे, एवढंच भाष्य करायचं. जी चर्चा सुरू आहे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, एवढंच वाटतं मला. मी ठरवलं आलं वाक्य एवढं. काय झालं साहेब? 7 खासदारांचा जो विषय आहे, मला माहित नाही 7 खासदारांचा का 10 खासदार, मला काहीच माहिती नाही. शिंदे सोबत काहीतरी चर्चा झाली वगैरे म्हटलेला विषय आहे. तुम्हाला माहित असेल, मला काही माहित नाही. कोणीही कुठे जात नाही. ज्यांना जायचं ते गेले. सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत. आता काय निवडणुका नाहीये. लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहे आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्ष प्रमुखांचं संवाद सुरू आहे. ह्या वावड्या मागच्या 2 महिन्यापासून उठवल्या जात आहेत गद्दार गटांकडून. पण आमची खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. माननीय उद्धवजी ठाकरेंबरोबर त्यांची बैठक सुद्धा झालेली आहे. सर्वांनी कबूल केलेलं आहे की आमच्याकडे आमिष अशा पद्धतीची दाखवली जातात, पण आम्ही कोणी त्या आमिषाला बळी पडणार नाही. त्यावेळेस अशी कुठलीही बैठक झाली नाही आणि तुम्ही त्याची माहिती काढू शकता. तुम्ही सगळे या बातम्या तुम्ही मीडियाच्या माध्यमातून या सर्व बातम्यांचे बातम्या दाखवल्या जातात. प्रश्नही त्याच्यात तुमच्याकडून येतात, उत्तरही तुमच्याकडून येतात. आणि मी आलो दिल्लीला की गुप्त बैठक झाली, गुप्त बैठक होणार आहे. आता मी गुप्त काही करतच नाही. मी जे आहे ते अगदी मोकळेपणाने करत असतो आणि तुम्हाला नेहमी बोलवत असतो. मी खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिंदे साहेबांनी घेतलेली चर्चा कधी 7 7 की 8 7, 8, 15 झाले नाही. याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे. साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. कुठचे हे खासदार साहेबांना भेटलेले नाहीत. 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी चालली की साहेबांना हेच खासदार भेटले, ती परत आता रिपीट झाली. पण साहेब कोणालाही कुठे भेटले नाही. साहेब 2 दिवसापूर्वी देखील आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दिल्लीमध्ये होते.
आता पाहूया, तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे. काँग्रेस पक्षानं ममता बॅनर्जींना हा प्रस्ताव दिला असून ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याची ही माहिती मिळते. ममता बॅनर्जींनी सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली होती आणि त्यानंतर या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बोललं जातं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर ममता बॅनर्जी यांनी टीएमसी पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं तर ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी काय निर्णय घेतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.